प्रेमामध्ये तुम्हाला ती स्पेस द्यावं लागते प्रत्येकाला. पण असं होतं की ती स्पेस जर तुम्ही दिली, कदाचित असं काही लोकांचं म्हणणं आहे की काही काळानुसार तुम्हाला कळतं की त्या व्यक्तीचं आपल्यावरचं प्रेम कमी झालं आहे. मग आता प्रेम कमी होण्यामागची भावना का निर्माण होते नेमकं? ओके, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की प्रेम ही भावना याची जी सुरुवात आहे, याचं जे पहिलं पाऊल आहे तो म्हणजे संवाद आहे. आणि त्याचं जे शेवटचं पाऊल आहे, ज्याच्यातून तुम्हाला कळतं की माझा जोडीदार माझ्यापासून दूर चाललाय, ते म्हणजे पुन्हा संवादच आहे. तर आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो संवाद कमी होतोय का, ही गोष्ट पहा. देन त्याच्यानंतर संवादाबरोबर माझं इमोशनल आणि शारीरिक जे बॉन्डिंग आहे किंवा जे नातं आहे त्याच्यात कुठंतरी कमतरता येते का. जे रेग्युलर बेसिसवरती तुमचं जे चालू आहे नातं, ज्याच्यामध्ये एकमेकांसाठी जगणं, काळजी घेणं किंवा एकमेकांना सांभाळणं आहे, तर त्याच्यामध्ये जर सातत्य कमी जास्त जर होत असेल तर ती गोष्ट सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे जोडीदार खरंच आपल्याशी कनेक्टेड आहे का, तर हे पाहण्यासाठी आपल्याला जास्त क्लिअरिटी आणण्यासारखं आहे, असं महत्त्वाचं आहे पाहायचं.